स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून अनिता आर्ट्स या चॅनलला। तर हे मापाचं ब्लाऊज आहे। या मापाच्या ब्लाऊजवरून मी फिटिंग करणार आहे। या ब्लाऊजचे मी सर्व ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आधी। आता 4 टक्स ब्लाऊज आहे हे। फिटिंग करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, जर आपण क्लायंटच्या अंगावरून जर माप घेत असेल तर आपल्याला अर्धा इंच लूजिंग टाकायची आहे, आणि जर ब्लाऊजवरून माप घ्यायचं असेल तर लूजिंग नाही टाकायची आहे। कारण की आपण जे ब्लाऊज आहे आपण ब्लाऊजवरून घेणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी फिटिंग ॲड केलेली असते। त्याचं मापाचं ब्लाऊज आहे ते खूप जुनं नसलं पाहिजे, जास्त ढिल्लं होऊ शकते। तर त्यासाठी जर नवीन ब्लाऊज असेल शिवलेलं मापाला तर तुम्ही ते घ्या, खूप जुनं असेल तर थोडंसं ना त्याच्यापेक्षा कमी घ्या। कारण की एखाद्या वेळेस ना जास्त वेळा घालून ते ब्लाऊज लूज झालेलं असते, तर त्यामुळे जर आपलेच आधीच्या जुन्या ब्लाऊजवरून जर माप घेतलं तर ते थोडं ढिल्लं होऊ शकते। जर तुमचं फ्रेश असेल शिवलेलं मापाला तर ते घ्या, त्याचं आहे हे फार जुनं नाही आहे। हे जे मेजरमेंट आहे ते याच्यावर आपल्याला ब्लाऊजवर टाकून घ्यायचं आहे। 8.25 कंबर घ्यायची आहे, 9.5 छातीचा भाग 9.5 येईल, आणि जो आर्महोल आहे दंडघेर 6.5 आहे। तर एक आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे। आता ही जी मी मार्किंग केली आहे त्याच्यापासून आपल्याला 2 इंच मार्जिन ठेवायची आहे। जी मार्किंग केली आहे त्याच्यापासून आपल्याला 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवू, 1.5 इंच पण ठेवू शकतो किंवा 2 इंच। मी 2 इंच ठेवत आहे। 2 इंचच्या अंतराने आपल्याला आणखी एक लाईन आखून घ्यायची आहे। ही जी लाईन आखलेली आहे या लाईनवर आपल्याला सरळ एक शिलाई घेऊन घ्यायची आहे आधी। जो आपण जे जॉईन केलेला आहे स्लीव्सला, हा कापड जो असं हा वरच्या साईडला आला पाहिजे दोन्ही साईडने, आणि नंतर शिलाई करून घ्यायची आहे। आता जो एक्स्ट्रा आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे। आधीचा जो कापड आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने। आता जी फिटिंगची मापं आहे ती टाकून घ्यायचं आपल्याला। पहिले 8.25 कंबर घ्यायची आहे, कमरेवर एक मार्किंग करून घ्यायची आहे 8.25 इंचाच्या अंतराने। चेस्टचा चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे, 9.5 इंचावर एक मार्किंग करून घेतली आहे, आणि आपल्याला सरळ लाईन पाडून घ्यायची आहे। आता जो आपला आर्महोल आहे तो आणि आपला दंडघेर आहे तो सुद्धा देऊन द्यायचा आहे आपल्याला इथे। आता दंडघेर माझा 6.5 इंच आहे, तर 6.5 इंचावर एक मार्किंग करून जी मी ही लाईन आखलेली आहे त्याच्या आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। आता या लाईनपासून आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। हा ब्लाऊज आहे आणि हा मापाचा आहे, तर हा याच्यावर ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता या लाईनवर आपल्याला फिटिंग करायची आहे। असे जर फिटिंग केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या हाताची जी फिटिंग आहे ती बसेल व्यवस्थित। आता फिटिंग केल्यानंतर जी आता ही शिलाई घेतली आहे याच्याच थोड्या अंतराने, एक फावडीच्या अंतराने आपल्याला 4 शिलाई करून घ्यायची आहे। आता फिटिंग झाली आहे माझी। अशा एकामागे एक तुम्हाला 4 शिलाई घेऊन घ्यायची आहे। पण जे मापाचं ब्लाऊज आहे आणि जे शिवलेलं ब्लाऊज आहे आता त्याची फिटिंग बघू। मापाचं ब्लाऊज जे आहे ते आपल्याला एकावर एक ठेवून बघायचं आहे की कुठे कमी जास्त असेल तर ते आपल्याला समजून येईल। आता हे मापाचं आहे माझं वरचं, आणि खाली जे आहे ते शिवलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून बघा, तुमच्या ब्लाऊजला अगदी व्यवस्थित फिटिंग येईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।